श्रावण म्हटलं की ताज्या भाज्यांची रेलचेल वाढते आणि श्रावण म्हटलं की उपास तापासही वाढतात। खरं तर पावसाळ्यात ज्या भाज्या बघायलाही मिळत नाहीत अशा भाज्यांनी श्रावणात बाजार फुलून जातात। अशीच एक भाजी आहे मुळ्याची भाजी। श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी मुळ्याची भाजी खायची परंपराच आहे। श्रावणोत्सवमध्ये आज आपण बनवणार आहोत श्रावणात आवर्जून बनवली जाणारी मुळ्याची भाजी। मुळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 मुळे पानासकट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। मुळा घेताना कधीही बारीक आणि कोवळा मुळा घ्यावा। जास्त जाडसर मुळा उग्र आणि बेचव लागतो। सर्वप्रथम मुळे वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या। यानंतर मुळ्याची पानं वेगळी करून घ्या व मुळ्याची टोकं उडवा। आता मुळ्याची हिरवी पानं बारीक चिरून घ्या। नंतर मुळा ही बारीक किसून घ्या। अशा तऱ्हेने पानं बारीक चिरून आणि मुळा किसून एका परातीत काढून घ्या। आता एका पॅन मध्ये तेल तापवायला ठेवा व हिंगाची फोडणी करा। वरून मोहरी घाला, हळद घाला, चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला। मिरच्यांचा चांगला खाट उडू लागला की यात प्रथम चिरलेली हिरवी पाने घाला आणि नंतर किसलेला मुळा घाला। आता तेलावर मुळा छान परतून घ्या। साधारणतः 5 मिनिटं तरी मुळ्याची ही भाजी तेलावर चांगली परतत रहा। यानंतर चवीपुरतं मीठ घाला आणि ही भाजी छान एकजीव करा। मुळात असलेल्या पाण्यातच ही भाजी शिजते, त्यामुळे या भाजीत वरून पाणी घालू नका। आता वरून झाकण ठेवा आणि 3 ते 4 मिनिटं मुळ्याची ही भाजी शिजू द्या। 3 ते 4 मिनिटात तयार होईल मुळ्याची भाजी।
साधी सोपी झटपट तयार होणारी मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 जुडी मेथी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम पाहूया की मेथीची भाजी निवडावी कशी. मेथी कधीही गोल पानांची घ्यावी. पानांचा रंग अगदी हिरवा गर्द असावा. पिवळ्या पानांची मेथी ताजी नसते, त्यामुळे पिवळ्या पानाची मेथी कधीही घेऊ नये. आता अशीच ताजी गोल पानाची हिरवी गर्द मेथीची जुडी आणा आणि ती निवडून मेथीची ही भाजी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. पालेभाज्या धुताना विशेष काळजी घ्या. कमीत कमी 3दा तरी पाणी बदलून प्रत्येक पालेभाजी धुतली गेली पाहिजे आणि पावसाळ्यात तर आवर्जून असं केलंच पाहिजे. त्यामुळे मेथीची भाजी अशीच काळजीपूर्वक धुवून घ्या. यानंतर खलबत्त्यात लसूण आणि हिरवी मिरची एकत्र कुटून घ्या. आता कढईत किंवा पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की मग यात चिरलेला कांदा घाला. कांदा तेलावर चांगला भाजून घ्या. कांदा लालसर भाजत आला की मग यात कुटलेली मिरची आणि लसूण घाला. वरून हळद घाला आणि हे तेलावर चांगलं परतून घ्या. एक ते 2 मिनिटांनी धुतलेली मेथी यात घाला. आणि तेलावर मेथी छान भाजून घ्या. कांदा मिरची मेथीची भाजी छान एकजीव करा. लक्षात ठेवा की मोठ्या आचेवरच मेथीची भाजी आपण परतणार आहोत, त्यामुळे मेथीची भाजी सतत हलवत राहा. आता भाजीत मीठ घाला. मेथीच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या लोह असतं, त्यामुळे मेथीच्या भाजीत मीठ घालताना मीठ नेहमी बेताने घाला. मीठ घातल्यानंतर आच मंद करा आणि मंद आचेवर मेथीची ही भाजी 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. लक्षात ठेवा की मेथीची भाजी कधीही पाणी घालून शिजवू नये. मेथीत असलेल्या पाण्यातच ही भाजी योग्य रीतीने शिजते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांनंतर मेथीचा रंग बदलला आणि भाजी खाली लागू लागली की समजा तयार झाली मेथीची भाजी. आता भाकरी किंवा पोळीसोबत किंवा साध्या वरण भातासोबतही मेथीची ही भाजी खाऊन पहा. बघा किती दैवी चव असते या मेथीला.
हिरव्या भाज्यांचं नाव निघालं की सर्वात आधी नाव घेतलं जातं पालकचं. पालकला रामबाणही म्हटलं जातं, कारण असं म्हणतात की नियमित पालकचं सेवन करणारे विकारांपासून सदैव दूर राहतात. विटामिन, पोषक तत्व, प्रोटीन, लोहतत्व आणि अशा बऱ्याच गुणधर्मांनी संपन्न असते पालक. श्रावणोत्सव या आमच्या श्रावण विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत रामबाण समजली जाणारी पालकच्या भाजीचा एक प्रकार, घोटलेली पालकची भाजी. घोटलेली पालकची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक जुडी पालक, एक लहान वाटी चना डाळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 चमचे जिरे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम पाहूया पालक कशी निवडावी. पालक घेताना शक्यतो मुळासकट असलेली पालकच घ्यावी. पालकची पानं हिरवी गर्द आणि साबूत असावीत. आता अशीच ताज्या पानांची पालक आणून स्वच्छ धुवून घ्या. पालकचं एक ना एक पान वाहत्या पाण्यात धुवून घ्या. यानंतर चण्याची डाळ घेऊन तीही धुवून घ्या. साधारणतः 5 मिनिटांसाठी चण्याची ही डाळ भिजवत ठेवा. आता पालकची पानं बारीक चिरून घ्या. चिरलेली भाजी आणि डाळ एकत्र करा. त्यात मीठ व हळद घाला आणि गरजेपुरतं पाणी घालून कुकरमधून शिजवून घ्या. कुकरच्या 3 शिट्ट्या करा. तीन शिट्ट्यानंतर शिजलेल्या पालकमध्ये 1 ग्लास पाणी घाला आणि शिजवलेली डाळ व पालक घोटणीने चांगली घोटून घ्या. घोटून घोटून डाळ आणि पालक एकजीव करा. यानंतर मिरची, लसूण आणि जिरं एकत्र कुटून त्याचा ठेचा तयार करून घ्या. आता कढईत तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात हिंग घाला. हिंगाचा सुवास दरवळला की मग या तेलात चिरलेला कांदा घाला.
कांदा तेलावर चांगला परतून घ्या. 2 ते 3 मिनिटांनंतर यात मिरचीचा ठेचा घाला. मिरचीचा ठेचाही तेलावर चांगला भाजून घ्या. मिरचीचा ठेचा तेलावर चांगला भाजला की मग यात चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटोचं पाणी झालं की यात घोटलेला पालक घाला आणि पालक छान एकजीव करा. गरज वाटल्यास यात मीठ घाला आणि पाणी वाढवा. आता पालकच्या या भाजीची एक उकळ काढा. तयार झाली अतिशय खमंग आणि तितकीच पौष्टिक अशी घोटलेली पालकची भाजी. हिरव्या पालेभाज्या म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते पालक आणि मेथीची भाजी. कारण रोजच्या जेवणातल्या या 2 भाज्या स्वयंपाकघरातून निघून 5 स्टार रेस्टॉरंट पर्यंत जाऊन पोचल्यात. पालक आणि मेथीच्या भाजीला आज स्टार व्हॅल्यू प्राप्त झाली आहे. पण याचा अर्थ अजिबात असा नाहीये की बाकीच्या हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व कमी आहे. आज अशीच एक पालेभाजी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, जी अतिशय पौष्टिक, गुणकारी, आरोग्यवर्धक तर आहेच, त्याबरोबर चवदारही आहे. श्रावणोत्सवमध्ये आज आपण बनवूया चवळीची भाजी. गावाकडे या भाजीला तांदुळजाची भाजी असं म्हटलं जातं, ज्याचे देठ लाल असतात. निरोगी आणि उत्तम स्वास्थ्य ठेवण्यासाठी चवळीची भाजी अतिशय उत्तम. चला मग आज बनवूया चवळीची भाजी. त्यासाठी आपल्याला लागेल 1 जुडी चवळीची भाजी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. चवळीची भाजी निवडताना त्याची पानं बघावीत. कोमेजलेली, कीड लागलेली किंवा पिवळ्या पडलेल्या पानांची भाजी कधीही घेऊ नये. आता अशीच ताजी चवळीची भाजी आणून खुडून स्वच्छ धुवून घ्या. निदान 3दा पाणी बदलून चवळीची ही भाजी स्वच्छ करून घ्या. यानंतर लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घ्या. आता धुतलेल्या चवळीच्या भाजीला ठेचलेला लसूण लावून घ्या. लसूण सर्व पानांना लागेल याची पुरेपूर काळजी घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की मग यात लसूण लावलेली चवळीची भाजी घाला. लक्षात ठेवा की मोठ्या आचेवरच ही भाजी आपल्याला परतायची आहे.
साधारणतः 2 मिनिटं परतल्यानंतर भाजीवर चिरलेल्या मिरच्या घाला आणि चवीपुरतं मीठ घाला. नेहमीप्रमाणे इतर पालेभाज्यांप्रमाणे या भाजीतही मीठ बेताने घाला. आता 5 मिनिटापर्यंत भाजी अशीच परतत राहा. 5 मिनिटानंतर चवळीच्या भाजीचा रंग बदलेल. भाजीचे देठ नरम झाले की समजा तयार झाली चवळीची भाजी. गावाकडे तर चवळीची भाजी फक्त मीठ घालूनच परतली जाते आणि ही भाजी अर्धी कच्चीच शिजवली जाते. आता ज्वारीच्या भाकरीसोबत ही चवळीची भाजी खा आणि आपली तब्येत सुधारा. आज आपण बनवणार आहोत अशीच एक पालेभाजी, पालकची सुकी भाजी. पालकची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 जुडी पालक, अर्धी वाटी मूग डाळ, 1 चिरलेला कांदा, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात हिंगाची फोडणी करा. मग यात जिरे घाला. वरून यात लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण छान लाल भाजला की मग चिरलेला कांदा व मिरची यात घाला. फोडणी छान खमंग भाजली की मगच यात चिरलेला पालक घाला आणि वरून यात भिजवलेली मुगाची डाळही घाला. सर्वात अखेरीस चवीपुरतं मीठ घाला आणि ही भाजी छान एकजीव करून शिजू द्या. शक्यतो पालकच्या पाण्यातच ही भाजी शिजू द्या आणि जर गरज वाटली तरच यात वरून थोडंसं पाणी घाला. डाळ शिजण्यासाठीच आपण भाजीत पाणी घालणार आहोत. आता झाकण ठेवून ही भाजी पूर्ण शिजवून घ्या. डाळ शिजली की समजा तयार झाली पालकची सुकी भाजी.